नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश विखे यॉनएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 आटोपलेली आहे। आयोगाने आपल्याला ऑफिशियल आन्सर की दिलेली आहे आणि आता विद्यार्थ्यांना वेध लागलेले आहेत मुख्य परीक्षेला घेऊन। ज्यांचा स्कोर चांगला आहे, चांगला म्हणजे किती 100 किंवा त्यापेक्षा अधिक, त्यांना आता वेध लागलेले आहेत मुख्य परीक्षेचे। पण मुख्य परीक्षेमधील एक महत्त्वाचा विषय म्हणजे काय, इथिक्स या विषयाची चिंता त्यांची आहे की तयारी कशी करावी, कारण हा विषयच वेगळा आहे आणि या विषयाची तयारी कशी केली गेली पाहिजे या संबंधित मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। टोटल एक मी मास्टर प्लॅन तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्ट तयारी कशी केली गेली पाहिजे आणि तुमचा स्कोर हा 120 किंवा त्यापेक्षा अधिक कसा करता येईल या संबंधित हा टोटल व्हिडिओ आहे। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, एकूण एक डाऊट मी तुमचे क्लिअर करतो काय तुम्ही करायला पाहिजे। सुरुवातीला लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला किती वेळ अवेलेबल आहे ते समजणे गरजेचं आहे। तर आपली मुख्य परीक्षा सुरू होणार आहे ती म्हणजे 3 ऑक्टोबरला आणि GS4 चा म्हणजे इथिक्सचा जो पेपर आहे तो आहे 18 ऑक्टोबरला। दिवसाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर मी बघितलं, महिने किंवा दिवसाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला फक्त म्हणेल की 3 ऑक्टोबर पर्यंतचा वेळ आपल्याकडे आहे असं समजा। तर आजची आपली डेट जी आहे ती म्हणजे किती 3 जून आणि 3 जून पासून बरोबर आपल्याला जवळपास 4 महिने अवेलेबल आहे, 4 मंथ्स, ठीक आहे। आणि या 4 महिन्यात तुम्ही आता इथिक्सची तयारी कशी केली गेली पाहिजे हे महिन्यानुसार मी समजून सांगेल काय करायला पाहिजे तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला प्लॅन समजून देण्याच्या पूर्वी माझा जो यूपीएससीचा अनुभव आहे किंवा इन जनरल ज्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो आणि आता त्यांचे मार्क्स जेव्हा बघतो तेव्हा त्यांना इथिक्स मध्ये का कमी मार्क्स येतात, म्हणजे यूपीएससीचा अनुभव सांगतोय। राज्यसेवेला तर यावर्षी ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा पेपर दिले आहेत त्यांच्या मार्कांचे अनालिसिस आपल्याला नंतर होईल, पण यूपीएससी मध्ये कमी मार्क येण्याचं जे फोरमोस्ट रिझन आहे, पहिलं आणि फोरमोस्ट रिझन ते म्हणजे काय की त्यांच्या नैतिक संकल्पना आणि योग्य शब्द संपत्तीची त्यांच्याकडे कमतरता असते। का असते त्याचं रिझन म्हणजे काय, पूर्व परीक्षेला इथिक्स नाही। मुख्य परीक्षा जेव्हा त्यांची निघतं किंवा मुख्य परीक्षेला जेव्हा ते क्वालिफाय होतात तेव्हा ते विद्यार्थी सिरियसली इथिक्सला घेतात आणि मग ते तयारीला लागतात। पण हा विषय हा बाकी सब्जेक्ट सारखा तयार केला जाऊ शकत नाही, करेक्ट। म्हणून काय होतं की त्यांचे जे बेसिक कन्सेप्ट आपण म्हणतो नैतिक संकल्पना आणि तसंच योग्य शब्द संग्रह, कारण काय की या विषयाचे आपले एक जार्गन आहे। जार्गन म्हणजे काय, शब्द समूह, शब्द संग्रह, तो त्यांचा कमजोर राहतो, त्याची कमतरता त्यांच्याकडे असते आणि उत्तर जेव्हा ते लिहितात तेव्हा ते एकदम जनरल स्टडीचे जनरल आन्सर वाटतात, ते इथिक्सचे आन्सर वाटत नाही, त्या कारणाने त्यांना मार्क मिळत नाही। दुसरी महत्वाची जी काही एक कमी मार्क्स मिळण्याची जी अडचण आहे त्यांच्याकडे ती म्हणजे काय, उत्तरांमध्ये स्वतःचा दृष्टिकोन, सगळ्यात महत्वाचा स्वतःचा दृष्टिकोन आणि मूल्यांचा अभाव पाहायला मिळतो। आता इथिक्स मध्ये तुम्हाला जेव्हा आन्सर रायटिंग करतात तेव्हा तुम्हाला मूल्य लिहायचे असतात, पण आता विद्यार्थी काय करतात, 2-3 जे काही मार्केटमध्ये रिसोर्सेस अवेलेबल आहेत, एखादं कुठलं रेफरन्स पुस्तक, कुठले नोट्स, हे घोकणपट्टी करून जशा तशी लिहितात। त्यामुळे काय होतं, त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन त्यामध्ये दिसतच नाही आणि ते जे उत्तर असतात ना ते खूप असे आर्टिफिशियल वाटतात, ते बनवलेले वाटतात, बनावटी वाटतात। पण ते स्वतःचे त्यांचा स्वतःचा जो काही एक दृष्टिकोन आहे किंवा नीतिमत्तायुक्त त्यांची विचारधारणा काय आहे त्या गोष्टी त्यामध्ये दिसत नाही, ते पाठांतर केल्यासारखे वाटतात आणि हीच अडचण आहे की विद्यार्थ्यांना मार्क्स मिळत नाही। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की तुमच्यामध्येही नैतिकता आहे, तुम्ही काही 2 पुस्तकातनं वाचलं म्हणून तुमच्यात नैतिकता आली का, नाही। कारण का, नैतिकता आपली दैनंदिन जीवनाशी जुळलेली आहे। तुम्ही जर एखाद्या गरिबांना मदत करत असाल तर तुम्ही नैतिक आहात, तुम्हाला तुमच्यामध्ये कंपॅशन, त्यालाच आपण करुणा भावना म्हणतो, ती आहे। मग अशा याच्यात आपल्याला दुसऱ्याचं कोणाचं एक्झाम्पल लक्षात ठेवावं लागतं, तर याचा अर्थ असा की तुम्हाला पाठांतर करावं लागतोय, करेक्ट। म्हणजे सांगायचा अर्थ एकच आहे की तुम्ही ज्या नैतिकतेच्या व्हॅल्यूज आहे किंवा मूल्य आहे हे डे टू डे लाईफमध्ये अभ्यासता, पण ते तुम्ही फक्त पुस्तकी नॉलेजच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा बघता तेव्हा तुमचे उत्तर हे बनावटी वाटतं। म्हणून लक्षात ठेवा की स्वतःचा दृष्टिकोन असायला पाहिजे। कुणी एखाद्या टॉपरनी एखाद्या पुस्तकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी एखाद्या गोष्टीविषयी जर अनालिसिस केलं असेल नैतिकतेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, तशा पद्धतीने जर तुम्ही उत्तर लिहाल तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही, हे लक्षात ठेवा। म्हणून अभ्यास करताना तुम्हाला त्या नैतिक मूल्यांसोबत स्वतःचा दृष्टिकोनही विचारात घ्यावा लागेल किंवा तो डेव्हलप करावा लागेल, तेव्हा जाऊन तुमचे आन्सर हे बनावटी वाटणार नाही, ते तुमचे वाटणार। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तयारी करताना वेळेचा प्रभावी नियोजन न करणे। विद्यार्थी काय करतात की अजूनही आता मुख्य परीक्षेला गेले, त्यांना माहिती आहे की इथिक्स मी कधीतरी करून टाकेल शेवटच्या एका महिन्यामध्ये, पण एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इथिक्सला मार्क्स किती आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल अप्रोच ठेवायचा आहे। इथिक्सला 250 मार्क आहे आणि विद्यार्थी अभ्यासतात काय, तर सगळ्यात जास्त तुम्हाला जे काही आपले कन्व्हेन्शनल विषय आहेत जसं की इतिहास आहे, भूगोल विषय आहे, त्यानंतर आपला अर्थशास्त्र विषय झाला, ठीक आहे, पॉलिटी म्हणजेच आपण त्याला राज्यव्यवस्था असं म्हणू शकतो, करेक्ट। तर हे विषय अभ्यासनावर ते भर देतात। आता बघा, या विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा नाहीये असं नाही, पण एक लक्षात ठेवा, मला सांगा की GS1 विषय आहे, तर GS1 विषयामध्ये तुम्हाला भूगोल येतो, किती मार्काला येतो,
80 ते 100 मार्काला येतो. पण मी जर कम्पेअर करतो इथिक्स सोबत तर किती मार्काला येतो तो? 250 मार्काला. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त मार्क आहे. मग तुम्ही इथे इतका वेळ घालवता आणि इथिक्सला तुम्ही सेकंडरी स्टेटस देता की शेवटच्या महिन्यात करून टाकू कस तरी. त्या कारणाने तुम्हाला या 250 पैकी मार्क मिळत नाही. हे युपीएससीचा एक्सपिरियन्स आम्हाला सांगतो. विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्स आहे की ते शेवटच्या शनी जेव्हा इथिक्सचा अभ्यास करतात, कसा बसा काहीतरी नोट्स वाचून काढतात, त्यांना मार्क्स मिळत नाही. मी तुम्हाला प्रॅक्टिकल अप्रोच काय सांगतोय की 250 मार्क आहेत, कमी मार्क नाही. तो तुमचा डिसाइडिंग फॅक्टर आहे आणि तोच तुमचं सिलेक्शन करवणार किंवा तो घेऊनही डुबणार. म्हणून तुम्हाला इथिक्सला सिरियसली घ्यायचं आहे. तुम्हाला मला एकच सांगणं राहील की तुम्हाला जर आता तयारी करायची आहे मुख्य परीक्षेची, तर तुम्हाला सर्वात सुरुवातीला जर कुठला विषय वाचला पाहिजे तो इथिक्सच आहे. तुम्ही बाकी विषय ऍटलीस्ट काही ना काही वाचून ठेवले आहे, पण इथिक्सचा जो एक कन्सेप्ट आहे किंवा इथिक्सची तयारी जी आहे ती एक वेगळ्या पद्धतीने केली जाते. म्हणून त्याचा पाया पहिले तुमचा बनवावा लागतो. शब्दसंग्रह, त्याचे कन्सेप्ट, संकल्पना, त्यानंतर त्याच्यात तुमच्या विचाराची, तुमच्या दृष्टिकोनाची जोड द्यावी लागते आणि याला लागतो वेळ. म्हणून इथिक्स हा पाठांतराचा सब्जेक्ट नसतो आणि शेवटच्या क्षणी मग विद्यार्थी कसे बसे ते 2-4 जे काही नोट्स अवेलेबल आहेत त्यांच्यामधनं आपले जे काही कन्सेप्ट आहे ते बनवतात आणि कसे तरी लिहून येतात. तर लक्षात ठेवा, हा बाकी सब्जेक्ट सारखा पाठांतराचा सब्जेक्ट नाही. तर या चुका युजली विद्यार्थी करतात आणि त्या कारणाने त्यांना कमी मार्क्स मिळते. क्लिअर? पुढे विद्यार्थी मित्रांनो, आता मागील वर्षी आपला पहिला अटेम्प्ट झालेला आहे जो नवीन पद्धतीने आहे, म्हणजे मुख्य परीक्षा 2025. करेक्ट? त्यानुसार जर अनालिसिस जर बघायचं गेलं तर कुठल्या कंटेंटला म्हणजे कुठल्या घटकाला किती मार्क्स आहे याचं एक अनालिसिस मी पहिले सांगतो आणि कुठला घटक पहिल्यांदा करायला पाहिजे अभ्यास करताना याबद्दल आपण चर्चा करूया. तर लक्षात घ्या की आपल्याला आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे तो 7 घटकात डिवायडेड आहे आणि त्या पलीकडे आपल्याला घटना अभ्यासी आहे. तर 7 घटकापैकी सर्वात जास्त जर प्रश्न विचारला गेले ते विचारला गेलेले आहे प्रकरण 1 ला. प्रकरण 1 कुठलं आहे? नीतिशास्त्र व मानवी परस्पराभिमुखता. कशा संबंधित आहे? तर बेसिक कन्सेप्ट जे आहे म्हणजे नीतिमत्ता सुरू करताना जे एकदम बेसिक लेवलचे कन्सेप्ट आहे ना ते या चॅप्टर पासून सुरू होते. नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता. आणि आयोगाने सर्वात जास्त प्रश्न इथे विचारलेले आहेत. त्यांचं विचारण्याचं रिझनही होतं कारण विद्यार्थ्यांना पहिले जे बेसिक लेवलचे कन्सेप्ट आहेत त्या संबंधित पहिले विचारूया, कारण पहिला अटेम्प्ट आहे. पुढे जाऊन कदाचित थोडे अप्लिकेबल बेस्ड क्वेश्चन पुढे विचारतील, कठीण करतील. पण सध्या तरी आयोगाचा जो एक ट्रेंड आहे किंवा त्याचा विचारण्याचा एक दृष्टिकोन आहे तो म्हणजे काय? बेसिक कन्सेप्ट या विषयाला घेऊन. म्हणून पहिला चॅप्टर अतिशय महत्वाचा आहे. युपीएससीलाही या चॅप्टरवर भरपूर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सर्वात जास्त प्रश्न विचारले गेले नागरी सेवा मूल्य आणि लोक प्रशासनातील नीतिमत्ता. बेसिकली इथिक्स विषय कशासाठी इंट्रोड्यूस करण्यात आला की जे काही आपले अधिकारी आहे त्यांच्यामध्ये नीतिमत्ता युक्त त्यांचं आचरण असायला पाहिजे. मग जे काही नीतिमत्ता आहे ते लोक प्रशासनामध्ये कसं ते इम्प्लिमेंट करतात, ते कसे प्रभावी राबवतात, आपले डिसिजन कसे घेतात नीतिमत्ता युक्त, यासाठी मग प्रश्न हे नागरी सेवा मूल्य आणि लोक प्रशासन नीतिमत्ता या संबंधित विचारले जातात. आणि भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत युपीएससीलाही आणि राज्यसेवेनी भरपूर प्रश्न विचारले. किती विचारले? 4 विचारले. करेक्ट? त्यानंतर महत्वाचं म्हणजे प्रशासनातील सभ्यता. सभ्यता म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्रोबिटी म्हणतो. मग ही जी काही ऍडमिनिस्ट्रेशन मधली प्रोबिटी आहे, गव्हर्नन्स मधली जी प्रोबिटी आहे ती अतिशय महत्वाची असते आणि ती नीतिमत्ता युक्त असायला पाहिजे. तुमचं आचरण हे इंटिग्रिटी युक्त असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रशासनाची सभ्यता या टॉपिकच्या अंतर्गत विचारल्या जातात. 2 प्रश्न विचारलेले आहेत. मग बाकी असे टॉपिक आहेत जे छोटे छोटे टॉपिक आहेत पण तितकेच प्रभावी आहेत. तुम्ही त्यांना डावलून होणार नाही, पण अभ्यास करताना जसं मी सांगितलं की वेटेजनुसार अभ्यास करायला पाहिजे. तर कुठला टॉपिक आहे? अभिवृत्ती, ऍटिट्यूड, त्यानंतर नागरी सेवेसाठीची अभियोग्यता, ठीक आहे, ऍप्टिट्यूड आणि पायाभूत मूल्य म्हणजे फाउंडेशनल व्हॅल्यूज, त्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. यावर एक एक प्रश्न विचारला गेला. सध्या तरी आपल्याला एक एक प्रश्न दिसतोय, सांगता येत नाही यावरचे प्रश्न विचारला जाणार. पण एक जो घटक आहे तो यावर्षीच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला गेला नाही, तो म्हणजे आहे नैतिक विचारवंत आणि तत्वज्ञानांचे योगदान. त्याला आपण थिंकर्स म्हणतो. थिंकर्सवर यावर्षी प्रश्न विचारला गेला नाही. सरप्राइझिंगली युपीएससीला सगळ्यात जास्त वेटेज जर कुठे असेल तर ते या चॅप्टर सोबत, या 2 चॅप्टर सोबत या चॅप्टरला आहे. पण यावर्षी एकही प्रश्न विचारला गेला नाही. पण लक्षात ठेवा की कदाचित 2026 ला प्रश्न विचारला जाणार, म्हणजे मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला जाणार. म्हणून तुम्हाला नैतिक विचारवंत आणि तत्वज्ञानाचे योगदान अभ्यासणे गरजेचं आहे आणि तेही कशा वेगळ्या प्रकारे गरजेचं आहे मी सांगतो. कारण आपल्याला एक हिंट दिलेली आहे आयोगाने की आम्हाला कुठले नैतिक विचारवंत महत्वाचे आहे. बघूया. त्यानंतर बघा घटना अभ्यास. हा या सेक्शन बद्दल मी नंतर बोलतो पण हाही अतिशय महत्वाचा आहे. तर ओव्हरऑल एक अनालिसिस काय म्हणतं आपल्याकडे, जे 7 चॅप्टर आहे त्यापैकी महत्वाचे चॅप्टर कुठले? नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता, नागरी सेवा मूल्य आणि लोकप्रशासनातील नीतिमत्ता, प्रशासनातील सभ्यता. ठीक आहे. तर हे 3 महत्वाचे चॅप्टर आहे. त्या पलीकडे अभिवृत्ती, नागरी सेवेसाठीची अभियोग्यता आणि भावनिक बुद्धिमत्ता, याला ऍटलिस्ट एक प्रश्न तरी विचारला जातो. आता हे मी का सांगतोय एक लक्षात ठेवा
की तुम्हाला अभ्यास करताना इनपुट टू आउटपुट रेशो विचारात घ्यायचा आहे. इनपुट टू आउटपुट रेशो म्हणजे काय, की मी किती एफर्ट टाकतोय आणि त्याचं आउटपुट किती आहे. वाचायला मला सगळंच वाचायला पाहिजे, पण वाचताना ज्याला महत्व जास्त आहे ते जास्त अधिक वेळ देऊन वाचायला पाहिजे, जेणेकरून माझे जास्तीत जास्त मार्क येतील. करेक्ट. म्हणजे जसं मी आता सांगितलं तुम्हाला की 7 घटक कुठले, तर नीतिशास्त्र, मानवी परस्पर अभिमुखता, अभिवृत्ती, नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि पायाभूत मूल्य, भावनिक बुद्धिमत्ता, नैतिक विचारवंत आणि तत्वज्ञानाचे योगदान, नागरी सेवा मूल्य आणि लोक प्रशासन नीतिमत्ता, आणि शेवटचा टॉपिक आहे आपला प्रशासनाची सभ्यता. हे तर ब्रॉडर टॉपिक आहे. तुम्हाला जर डिटेल टॉपिक पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथे मी तुम्हाला याचे जे मायक्रो असे पॉइंटर्स आहे ते अवेलेबल करून देणार, ज्याच्यावर युजली प्रश्न विचारले जातात. तसंच मी एक व्हिडिओ घेऊन येतोय, त्याच्यामध्ये कुठले महत्वाचे घटक आहे, कुठले तुम्ही वाचले पाहिजे यासंबंधीचा लवकरच एक व्हिडिओ येईल, तेही तुम्ही बघा. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता हे 7 घटक आहे. यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला तुम्हाला सुरुवात करताना नीतिशास्त्र व मानवी परस्पर अभिमुखता इथनं सुरुवात करायची आहे. करेक्ट. कारण आपल्याकडे 4 महिने आहे, पण पहिला चॅप्टर तुम्ही सुरुवात इथूनच करा. बेसिक कन्सेप्ट तरी तुम्हाला अंडरस्टँड करायचे. लक्षात ठेवा, बेसिक कन्सेप्ट अतिशय महत्वाचे. जोपर्यंत बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत इथिक्स तुम्हाला मी म्हणतो की सोपी जाणार नाही, किंवा ते तुम्हाला त्रास देत राहील जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले नाही तर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊ. पुढे बघा, यावर्षी काही असे मी इम्पॉर्टंट असे प्रश्न दाखवतो ज्यावर सगळ्यात जास्त वेटेज होतं. जसा पहिला चॅप्टर काय होता, पुन्हा एकदा बघा की नीतिशास्त्र व मानवी परस्पर अभिमुखता. किती क्वेश्चन आले, 4 आले. इथे मी 3 लावलेले आहेत. पण या 4 पैकी जो पहिला प्रश्न होता, म्हणजे क्वेश्चन अ मध्ये जो पहिला प्रश्न असणार आहे, त्यामध्ये आयोगाने ऑलरेडी सांगितलं की त्यामध्ये सब क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. इथे 5 सब क्वेश्चन विचारले जातात 30 वर्ड साठी. ठीक आहे. म्हणजे 30 शब्दामध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन करायचे. तर आता इथे एक लक्षात घ्या की इथे प्रश्न तुम्हाला जे विचारले आहेत एकदम बेसिक लेवलवरचे. मी जे तुम्हाला मायक्रो नोट्स देईल, तुम्ही जसं तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करा, मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. 9403692940 हा माझा पर्सनल नंबर आहे. यावर मी तुम्हाला अवेलेबल करून देईल ते सगळे मायक्रो नोट्स. पण मी जे काही मायक्रो नोट्स तुम्हाला देणार त्या मायक्रो नोट्स मधल्याच हेडिंगनुसार हे प्रश्न आलेले आहेत. मागच्या वर्षीच्या बॅचमध्ये जे मी नोट्स प्रोव्हाइड केले त्यामध्ये हे प्रश्न आले सरळ, आणि हेच प्रश्न तुम्हाला यावर्षी पाहायला मिळतील. कारण जगा वेगळे खूप जास्त प्रश्न विचारू शकत नाही आपण, पण करंट अफेअरची जोड त्याला दिला जाणार. बघा प्रश्न काय होता, एक्सप्लेन द इसेन्स अँड डिटर्मिनंट अँड कॉन्सिक्वेन्स ऑफ द इथिक्स इन ह्युमन ऍक्शन. अरे सरळ आपल्याला तो सिलेबस मध्ये दिलेला आहे. पुढे खाजगी व सार्वजनिक संबंधातील नैतिकतेतील फरक स्पष्ट करा. सिलेबस मध्ये दिलेला आहे. म्हणजेच काय, सिलेबस तुम्हाला घोटून पिऊन जावं लागेल. जर एकदा का तुम्ही तो सिलेबस चांगला घोटून पिला आणि त्या संबंधित जर तुम्ही इन्फॉर्मेशन गॅदर केली, तुमचे नोट्स बनवले, डोक्यामध्ये इन्फॉर्मेशन साठवली, असे प्रश्न तुम्हाला फटक्यात सॉल्व्ह करता येतात. करेक्ट. तिसरा प्रश्न बघा, महान नेत्यांचे जीवन मानवी मूल्य रुजवण्यासाठी कशी उपयुक्त ठरतात. पाठांतराची गरज आहे, तुम्ही स्वतःच लिहू शकता. इतकं हिस्ट्रीचं वाचन आपण केलेलं आहे, महान नेत्यांविषयी आपण वाचलेलं आहे, त्यांचे विचार आपण आत्मसात केलेले आहे. मग अशा प्रश्नाची उत्तर लिहिण्यासाठी इथिक्सला तुम्हाला पुस्तकातनं वाचण्याची किंवा पुस्तकातनं पाहण्याची गरज नाही. असे प्रश्न तुम्ही स्वतःही लिहू शकता. मूल्य रुजवण्यात कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. सिलेबसमध्ये सरळ दिलेला आहे. पुढे नैतिकता अभ्यासक्रमात केस स्टडी पद्धतीचा वापर कसा केला जातो, हा थोडा अप्लिकेबल बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला अप्लाइड, ज्याला आपण म्हणतो अप्लाइड इथिक्स, काइंड ऑफ अप्लाइड इथिक्सचा अर्थ आहे की केस स्टडीचा अभ्यास का केला जातो नीतिशास्त्राचा अभ्यास करताना, अतिशय महत्वाचं. पुढील प्रश्न बघा, नीतिशास्त्र म्हणजे काय. एकदम बेसिक, सुरुवातच इथनं होते. जेव्हा आपण म्हटलं पहिला चॅप्टर वाचतो, नीतिशास्त्र म्हणजे काय, बेसिक पासून सुरुवात होते. तोच प्रश्न विचारला गेला. आणि लोकप्रशासनातील त्याचे महत्व स्पष्ट करा. जो दुसरा टॉपिक मी सांगितला ज्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारला गेले, 2 टॉपिकचा एक सिंगल प्रश्न विचारला गेलेला होता. पुढील प्रश्न बघा, उपयुक्ततावादी नीतिशास्त्र, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं युटिलिटरियनिझम. करेक्ट. तर हा न्याय संकल्पनेशी असलेला संबंध चिकित्सकरित्या स्पष्ट करा. हा जो काही कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट पहिले मला पाहिजे माहिती. जर मला तो कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजला असेल, तेव्हा मग मी तो न्याय संकल्पनेशी कसा संबंध आहे हे सांगू शकेल. युटिलिटरियनिझम म्हणजे काय, की मॅक्झिमम गुड फॉर मॅक्झिमम पीपल. याला युटिलिटरियनिझम म्हणतो आपण. म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त जर भलं होत असेल तर तो निर्णय जर घेतला गेला तर तो योग्य बाबा, असा हा कन्सेप्ट सांगतो. हे कुठल्या चॅप्टरमध्ये दिलेला आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये दिलेला आहे. मग तुम्हाला ते वाचणं गरजेचं आहे. तो कन्सेप्ट जे आहे, युटिलिटरियनिझम झालं, कर्तव्यधिष्ठित नीतिशास्त्र, करेक्ट, डिओन्टॉलॉजिकल इथिक्स आपण ज्याला म्हणतो, क्लिअर. तर असे जे कन्सेप्ट आहे, सद्गुण नीतिशास्त्र सॉक्रेटिस यांनी दिलेलं होतं. तर असे बेसिक कन्सेप्ट माझे जर क्लिअर असेल तर मग मी अशा न्याय संकल्पनेशी काय त्याचं संबंध आहे असे क्वेश्चनचे उत्तर देऊ शकणार. अदरवाईज मला आयडियाच नाही की युटिलिटरियनिझम म्हणजे काय, मग ह्या न्याय संकल्पनेशी त्याचा संबंध काय, काहीच नाही माहित. पुढे आहे की आता आणखी एक लक्षात घ्या, स्टॅटिक तर वाचायचं आहे,
पण तुम्हाला करंट अफेअरही चांगल्या पद्धतीने वाचायचा आहे. बघा, आपण ऑलरेडी न्यूजपेपर वगैरे वाचतोय, पण त्याला इथिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला विचार करायचा आहे. आतापर्यंत कदाचित तुम्ही फक्त न्यूज किंवा प्रिलिमच्या करंट अफेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही वाचत असाल, पण आता मुख्य परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याला इथिकल अँगलही बघायचा आहे. जसं बघा, काय प्रश्न विचारला गेलेला होता की सोशल मीडियावर प्रश्न विचारला गेलेला होता. आता आपण डे टू डे लाईफमध्ये सोशल मीडिया जो आहे तो अविभाज्य अंग झालेला आहे आपला, पण या सोशल मीडियामुळे खूप साऱ्या अनइथिकल गोष्टी होत आहेत. करेक्ट. मग अशा याच्यात हा सोशल मीडियाचा वापर घेऊन कसा त्यामध्ये नैतिकता त्यामध्ये आहे किंवा अनैतिकता त्यामधून कशी घडल्या जाते या संबंधीचा हा प्रश्न होता. पुढील प्रश्न बघा की प्रशासकांना नैतिक मार्गदर्शन देऊ शकतील असे काही भारतीय कायदे सांगा. आता कायदे आपण पॉलिटीमध्ये वाचतो, करेक्ट, किंवा पॉलिटीमध्ये वाचलेले असतील आपण काही कायदे किंवा नसतील वाचली, पण काही काही कायदे कदाचित आपल्या सिलेबसच्या बाहेरही असेल, पण इन जनरल आपण त्याला न्यूजमध्ये वाचत राहतो. मग अशा याच्यात याच भारतीय कायद्याला घेऊन प्रशासकांना नैतिक मार्गदर्शन देऊ शकतील असे कायदे स्पष्ट करा, असा प्रश्न दिला गेलेला होता. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, राईट टू एज्युकेशन ऍक्ट आपण वारंवार वाचत राहतो करंट अफेअरमध्ये. मग हेच तर दिशादर्शक म्हणून काम करतात ना. क्लिअर. याच्या पेक्षाही भरपूर असे काही कायदे असतील जे यांना दिशादर्शक म्हणून काम करतात. करेक्ट. त्यानंतर पुढे ई गव्हर्नन्स मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे एआयचा वाढता वापर कार्यक्षमता वाढवतो. तुम्हाला स्पष्ट करायचा किंवा त्याला पटवून द्यायचं आहे. पण पुन्हा एकदा कृत्रिम बुद्धिमत्ता काय करंट अफेअरचा टॉपिक आहे. क्लिअर. मग अशा याच्या टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान यामध्ये कशा पद्धतीने आपले इथिक्स किंवा आपण नीतिमत्ता म्हणतो नैतिकता म्हणतो कशा पद्धतीने इन्कल्केट होतात, संबंध कसा बनतो या संबंधीचे प्रश्न आहे. यावर्षी जर बघितलं तर आपल्याला न्यूजमध्ये दिसत आहे इच्छामरण सारखे इश्यू. ठीक आहे, इच्छामरण घ्या. क्लिअर. त्यानंतर आपण बघतो आहे की क्लायमेट म्हणजे आपण म्हणतो की हवामानमध्ये यावर्षी आपल्याला दिसतं की किती तापलं आपलं पृथ्वी, एवढी तापली की जगभर सगळीकडे वातावरण खूप उष्ण आहे. क्लिअर. का होत आहे? कारण आपण जे अनैतिकतेनं जंगलतोड केली आणि त्या कारणाने आता सगळीकडे उष्णता आपल्याला दिसत आहे. मग हवामान आणि नैतिकता हाही एक इश्यू बनून जातो. करेक्ट. ठीक आहे. म्हणजे बेसिकली मी काय सांगतोय तुम्हाला की बाबा करंटचे जे इश्यू आहे ना त्यामध्ये नैतिकतेचा पॉईंट तुम्हाला शोधायचा आहे. 4 महिने आहेत, तुम्ही करंट अफेअर भरपूर वाचणार आहात. अशाच वेळेस तुमचे हँडी एक्झाम्पल तुमच्याकडे असणे आवश्यक असते. स्वतःचा दृष्टिकोन जे मी सांगितलं. ठीक आहे. कॉपी पेस्ट करू नका. कुणाचे नोट्स असतील त्यांचे जे काही घिसेपिटे असे काही एक्झाम्पल आहेत ते देऊ नका. तुम्ही फक्त थोडे अलर्ट राहा आणि इथिकच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही खूप चांगले एक्झाम्पल पाहू शकता. मी रिसोर्स सांगेल 2-3 जिथनं तुम्ही असे एक्झाम्पल भरपूर मिळू शकता. पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की बाबा एमपीएससी म्हणजेच आयोग आपल्याला करंट अफेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रश्न विचारतात. तसंच 2 असे प्रश्न मी दाखवतो जे ऍक्च्युअली सरप्राइझिंग फॅक्टर होते इन सेक्शन बी. सेक्शन बी कशा संबंधित आहे? केस स्टडी. तुम्हाला काय अपेक्षित होते? केस स्टडीचे प्रश्न येणे. 2 असे प्रश्न आलेले आहेत जे कोर केस स्टडीचे नाही आहे. कारण आयोगाने जिथे केस स्टडी होत्या सेक्शन बी मध्ये तिथे वर प्रश्न सुरुवातीलाच केस स्टडी मेन्शन केलं होतं, पण या 2 प्रश्नांना केस स्टडी मेन्शन केलं नव्हतं. इथं थोडं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचे होते. पण प्रश्न जर बघितले पुन्हा एकदा तुम्हाला करंट अफेअरचे दिसतात. कसे बघा की वैद्यक नीतिशास्त्राच्या आधारे वैद्यकीय पर्यटनाच्या प्रस्तावित योजना. वैद्यकीय पर्यटन म्हणजे काय होते? वैद्यकीय पर्यटन म्हणजे होते मेडिकल टुरिझम. तर त्या संबंधित केंद्रीय अर्थसंकल्प 2026 नुसार बघा 2026 याचा अर्थ काय आहे? पुन्हा एकदा करंट अफेअर. करेक्ट. तर 2026 बजेटमध्ये जो निर्णय झाला अबाउट वैद्यकीय पर्यटन मेडिकल टुरिझम त्या संबंधीचा हा प्रश्न होता. पुढे आणखी एक प्रश्न आहे की पर्यावरण नीतिशास्त्राचे प्रमुख आयाम सांगा. पर्यावरण नीतिशास्त्र तसा स्टॅटिक पार्ट येतो पहिल्या पेपरमध्ये म्हणजे सेक्शन ए मध्ये. पण पुढे बघा पद्मश्री चैत्राम पवार यांच्या कार्यात पर्यावरण शास्त्राचे नियम कसे साध्य होतात त्याचा नैतिक अहवाल मांडा. पुन्हा एकदा पहिला पार्ट जरी आपल्याला स्टॅटिक दिसतो आहे पण दुसरा पार्ट आहे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या कार्याविषयीचा. त्यामध्ये तुम्हाला नैतिक अहवाल मांडायला लावलेला आहे. मग करंट अफेअर जोपर्यंत मी वाचणार नाही या ज्या व्यक्ती आहेत पद्मश्री चैत्राम पवार यांच्याबद्दल जर मला माहिती नाही, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती नाही, कार्याबद्दल माहिती नाही, तर मी उत्तर कसं लिहिणार? म्हणजेच काय करंट अफेअर तुम्हाला वाचायचं आहे पर्यावरणाविषयी आहे. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला एन्व्हायरमेंटल इथिक्स आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे. क्लिअर. तर आता हा होता सरप्राइझिंग फॅक्टर इन सेक्शन बी. कदाचित यावर्षी असे सरप्राइझिंग फॅक्टर तुम्हाला पाहायला मिळणार. म्हणून काही पूर्वाग्रहासोबत तुम्ही जर पेपरला गेले कदाचित तुमच्यासोबत धोका होऊ शकतो. धोका इन द सेन्स कुठे ना कुठे आपला आयोग सरप्राईज तुम्हाला देणार. तुम्हाला वाटेल की मला गंडवलं. तर हा थोडा मजेचा बाब होती. ठीक आहे. पुढे बघा आता व्हॉट मस्ट बी डन. काय करायला पाहिजे हे तुम्हाला मी समजून सांगतो. पुढे जाऊन मी 4 महिन्याचा जो प्लॅनर आहे काय करायला पाहिजे ते सांगतो. पण आता जे विद्यार्थी कदाचित नव्याने सुरुवात करताय, काही असे विद्यार्थी असणार आहे जे पहिल्यांदा मुख्य परीक्षा लिहिणार आहेत किंवा पहिल्यांदा इथिक्स या विषयाला घेऊन तयारी करणार आहेत.
आणि काही विद्यार्थी असे असणार आहेत ज्यांनी कदाचित थोडा बहुत आपला इथिक्स हा सब्जेक्ट वाचलाय, मागच्या वर्षी त्यांनी पुन्हा मेन्स दिली, या वर्षीही पुन्हा आता ते मेन्स देत आहेत. त्यांना काय सांगणं आहे माझे हे लक्षात घ्यावं. पहिले तर काय की वेळेच्या मर्यादेत घटना अभ्यासांचा केस स्टडीचा सराव करा. आता बघा मी पहिला पॉईंट लिहिलेला आहे घटना अभ्यासाविषयी. आता का लिहिलाय त्याचं रिझन सांगतो. बघा एक लक्षात घ्या की आपला सेक्शन ए जो आहे, सेक्शन ए कशाविषयी आहे, तो आहे थेरी पार्ट. थेरी पार्ट किती मार्काला आहे, तो आहे 130 मार्काला. आणि सेक्शन बी जो आहे, सेक्शन बी हा कशाविषयी आहे, हा आहे केस स्टडी विषयी. किती मार्काला आहे, 120 मार्काला. आणि आता एक चूक डेफिनेटली विद्यार्थी करणार आहेत, ते म्हणजे काय, ते फक्त आणि फक्त थेरी पार्टच वाचत सुटणार आहे. आणि ते केस स्टडीला शेवटच्या काहीतरी 2-3 आठवडे राहील ना, तेव्हा जाऊन केस स्टडी बघणार आहेत. हे नक्की होणार आहे विद्यार्थ्यांसोबत. कारण काय, त्यांचा थेरी पार्टच वाचायला त्यांना खूप वेळ चालला जातो आणि केस स्टडी ते करणार नाही. पण तुम्ही जर प्रॅक्टिकली जर बघितलं तर जवळपास 50-50% वेटेज आहे. ठीक आहे, 10 मार्काचा फरक आहे, पण 50-50% आहे जवळपास. मग तुम्ही असं कसं करू शकता की फक्त आणि फक्त थेरी वाचाल आणि केस स्टडीचे जे काही एक स्ट्रक्चर्स असतात, त्यांचे जे साचे असतात, फ्रेमवर्क असतात, ते समजूनच घेणार नाही. मग तुम्हाला इथे जिथे सगळ्यात जास्त मार्क कुठे येते माहिती आहे का तुम्हाला, ते येतात केस स्टडीमध्ये. म्हणजे ओव्हरऑल पेपरमध्ये थेरीमध्ये ऍटलीस्ट तुमचा 1-2 प्रश्न सुटू शकतात जर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती नाही तर. जसं तो आपल्याला प्रश्न दिसतात की बाबा एखादा लॉ वगैरे विचारला तर येतच नाही आपल्याला. पण तुमचा केस स्टडी ऑलमोस्ट लिहिल्या जाऊ शकतात जर तुमचे इथिक्सचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत. म्हणून इथे जर माझे पूर्णच्या जर प्रश्न अटेम्प्ट होत असतील आणि मी जर त्याला जर प्रॉपर वेटेज देत नसेल, म्हणजे अभ्यास प्रॉपर त्याचा करत नसेल, तर कदाचित इथेही माझा स्कोर कमी येणार. म्हणून लक्षात घ्या, मी पहिला पॉईंट लिहिलाय की वेळेच्या मर्यादेत घटना अभ्यासांचा केस स्टडीचा सराव करा. म्हणजेच काय, टाइमली तुम्हाला लिहिणे आवश्यक आहे. कारण केस स्टडी किती मिनिटात लिहून झाली पाहिजे लक्षात घ्यावा, तर 15 मिनिटात तुमचा केस स्टडीचा एक प्रश्न लिहून झालाच पाहिजे. आणि सेक्शन ए मध्ये टोटल 13 प्रश्न असतात. तर 13 प्रश्न जे आहेत पर प्रश्न, म्हणजे प्रत्येकी एक प्रश्न तुमचा कुठल्याही परिस्थितीत 10 मिनिटात लिहून झाला पाहिजे. टाइम मॅनेजमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतोय मी तुम्हाला. सेक्शन एचा एक प्रश्न 10 मिनिटात आणि सेक्शन बीचा एक प्रश्न तुमचा 15 मिनिटात लिहून झालाच पाहिजे. तेव्हा जाऊन माझा पेपर चांगल्या रीतीने पूर्ण अटेम्प्ट होतो. दुसरा पॉईंट, नैतिक संकल्पनांना प्रशासकीय संदर्भाशी जोडा. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की करंट अफेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला त्याला बघायचं आहे, कारण आपल्याला एक पूर्ण टॉपिक आहे प्रशासकीय नीतिमत्ता म्हणून. करेक्ट. मग अशा याच्यात तुम्हाला जे काही घडामोडी घडतात आहे बाहेर, जसं की आता आपण बघितलं की नीट पेपर लीक झाला, त्या पलीकडे भरपूर असे पेपर लीक होतात. मग याच्यामध्ये भरपूर लोक गुंतलेले आहेत जे अनैतिकतेने काम करतायत. आपण आता प्रकरण बघितलं. करेक्ट. तर नीटचा पेपर जेव्हा लीक झाला तर असे मोठे मोठे कोचिंग क्लासमध्ये जे मोठे मोठे लोक होते ते त्यामध्ये गुंतलेले होते अनैतिकतेनं. एकीकडे आपले ज्ञान देण्याचं काम करणारे सगळ्यात पवित्र असं प्रोफेशन मानलं जातं ते म्हणजे शिक्षणाचं, किंवा शिक्षक पेशा हा पवित्र मानला जातो. आणि दुसरीकडे असे शिक्षक आहेत जे शिक्षक अशी पेपर फोडून अनैतिकतेने कामं करतात. मग आता तुम्हाला असंच नैतिक संकल्पनांना प्रशासकीय संदर्भाशी जोडावं लागेल. असे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात असले पाहिजे. अनैतिकता. करेक्ट. क्लिअर. पुढे GS4 अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाचा सखोल आढावा घ्या. प्रत्येक घटक, आता 7 घटक तर सांगितले पण त्यामध्ये उपघटकही आहेत. उपघटक मी तुम्हाला अवेलेबल करून देईन आपल्या टेलिग्राम चॅनलला. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा तोपर्यंत. पण या उपघटकांना तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यासाचा आहे. नोट्स मेकिंगही सांगतो कसे करायचे आहे त्या घटकांना घेऊन. यशस्वी उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांचा अभ्यास करा. आता यशस्वी उमेदवार कोण आहेत, आपल्या राज्यसभेमध्ये तर अवेलेबल नाही, कारण पहिल्यांदा आपली एक्झाम झाली. कदाचित पुढल्या वर्षी तुम्हाला अवेलेबल होतील त्यांचे मॉडेल आन्सर्स वगैरे. पण UPSC मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रँक काढलेला आहे त्या विद्यार्थ्यांचे मॉडेल आन्सर भरपूर अवेलेबल आहेत. जे मराठीतनं तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हिंदीतनं अवेलेबल असतील, किंवा महाराष्ट्रातील काही विद्यार्थी असतील जे मराठीतनं आपली UPSCची परीक्षा लिहितात त्यांचे कदाचित अवेलेबल झाले तर खूप चांगली गोष्ट. पण इंग्लिशमधनंही भरपूर अवेलेबल आहेत, तुम्ही ते वाचू शकता. पण ते मॉडेल आन्सर याच्यासाठी बघणे आवश्यक आहे कशा पद्धतीने ते आन्सर स्ट्रक्चर करतात, का त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, कारण त्यांनी काही 2 गोष्टी वेगळ्या केलेल्या आहेत. पुढे प्रत्येक उत्तरात अभिवृत्ती, अभियोग्यता आणि सचोटी प्रतिबिंबित करा. म्हणजेच काय की बेसिकली माझं सांगणं एकच आहे की जेव्हाही तुम्ही उत्तर लेखन करता त्याच्यामध्ये इथिक्सचे आस्पेक्ट असायला पाहिजे. इथिक्सचे आस्पेक्ट म्हणजे काय, नैतिकतेचे जे काही शब्द आहे, शब्दावली आहे, शब्दसंग्रह आहे, तो जोपर्यंत येत नाही उत्तर लेखन करताना तोपर्यंत जे उत्तर आहे ते इथिक्सचं वाटत नाही, ते फक्त जनरल आन्सर वाटतं. क्लिअर. कळतंय तुम्हाला. पुढे की आवाजावी गाजावाजा झालेल्या सिद्धांत आधारित पुस्तकांपासून दूर राहा. म्हणजे बेसिकली असं म्हणतोय की जे काही असे पुस्तक आहेत ना मार्केटमध्ये की हे पुस्तक वाचलं तर मार्क येतात वगैरे वगैरे, असं काही करू नका. मी पहिले सांगितलं तुम्हाला, पुस्तक वाचा, बेसिक नॉलेज तुम्ही घ्या, पण तुमचा स्वतःचा दृष्टिकोन, स्वतःचा ओननेस ज्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, तो त्याच्यासोबत असायला पाहिजे. पुस्तक वाचू नका असं माझं मत नाही, पण मी म्हणतो आहे पुस्तक वाचल्यावर ते पुस्तक जसा तसा रट्टा मारून तुम्ही उत्तर लिहू नका, कारण इथिक्समध्ये तशी मार्क येत नाही. पुढे द्वितीय ARC अहवाला स्वतःच वाचा आणि समजून घ्या. द्वितीय ARC म्हणजे काय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन त्याला म्हटलं जातं. दुसरा
प्रशासकीय सुधारणा आयोग हा अतिशय महत्वाचा. त्यात दिले गेलेले रिकमेंडेशन हे आपण खूप ठिकाणी जसं तसे लिहू शकतो, कारण प्रशासनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने भरपूर प्रश्न असे विचारले जातात नीतिमत्ता नैतिकतेच्या दृष्टिकोनातनं. त्यामध्ये दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा अहवाल म्हणजे सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन ज्याला म्हटलं जातं, त्याचे रिकमेंडेशन तुम्ही लिहू शकता. हा तुम्ही स्वतः वाचा आणि समजून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना कदाचित एक प्रिलिमिनरी लेवलला ग्लिम्स घ्यायचा असेल की बाबा हा सेकंड ARC कमिशनचे महत्वाचे मुद्दे काय, त्या संबंधीचा मी एक क्रक्स नोट्सच्या फॉर्ममध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. इंग्लिश आणि मराठी आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. तो तुम्ही तिथनं पहिले वाचा आणि जो मोठा मग आपला अहवाल आहे त्याला तुम्ही स्वतःहून वाचू शकता आणि स्वतःहून समजून घेऊ शकता. योग्य रचना, संतुलन आणि स्पष्टतेसह उत्तरे लिहा. लक्षात घ्या, उत्तर लिहिताना ते बॅलन्स असायला पाहिजे. म्हणजे इंट्रोडक्शन, बॉडी कन्क्लुजन या सगळ्या गोष्टी तर लिहायच्या आहे, पण त्यामध्ये जे इथिकल आस्पेक्ट असतात, जे डिमांड ऑफ क्वेश्चन आहे, ती तुम्हाला लिहिणे आवश्यक आहे. नाहीतर प्रश्न काहीतरी वेगळा विचारला आणि तुम्ही काहीतरी वेगळंच लिहिलं. त्यामध्ये तुमचे उदाहरणं असल्या पाहिजे, त्यामध्ये तुमचे केस स्टडी असायला पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला ते नीतिमत्ताचे जे काही नैतिकतेचे जे गुण असतात किंवा मूल्य असतात त्या संबंधित त्याला जोड देणे खूप आवश्यक आहे. रचना, संतुलन आणि स्पष्टता हे त्यामध्ये असली पाहिजे. पुढे सिद्धांतापेक्षा सरावाला म्हणजे सिद्धांत म्हणजे इथे मराठीमध्ये त्याला आपण सरळ सिद्धांत म्हणतो, पण थेरी म्हणतो मी तुम्हाला. थेरी वाचन करा, पण सराव खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, सिद्धांत म्हणजे काय, थेरी वाचन करणे महत्वाचं आहे, पण सराव करणे महत्वाचं आहे. कारण रायटिंग प्रॅक्टिस शिवाय तुमची मेन्स निघत नाही. तुम्ही कितीही वाचन करा. एखादा जर म्हणत असेल की मी 100 वेळा वाचन केलं आणि एखादा म्हणत असेल मी सर 5च वेळा वाचन केलेलं आहे, पण मी रायटिंग प्रॅक्टिस खूप केली, मी लिहून देतो, त्या 5 रिव्हिजन केलेला पण रायटिंग प्रॅक्टिस केलेला सिलेक्ट होणार, 100 वेळा रिव्हिजन केलेला सिलेक्ट होणार नाही. म्हणून थेरी सोबत तुमचा सराव म्हणजे आन्सर रायटिंगचा झालाच पाहिजे. परिपूर्णतेपेक्षा तुम्हाला सातत्याला महत्व द्यायचं आहे. कंटिन्युटी ठेवा. रोज तुम्हाला आन्सर लिहून बघायचे आहे. रोज एक आन्सर तरी लिहून बघा, सो दॅट की तुम्हाला ते उत्तर इथिक्सचं कसं बनवता येईल त्यावर तुम्हाला एक तुमची कमांड आणणे आवश्यक आहे. क्लिअर? तर या गोष्टी तुमच्याकडे होणे आवश्यक आहे, मस्ट आहे, आणि याला पर्याय नाही. ह्या झाल्याच पाहिजे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, आता 4 मंथ प्लॅन मी सांगतो की कसा तुम्हाला आता अलोकेट करायचा तुमचा टाइम. बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की इथिक्स या सब्जेक्ट पासूनच तुमची सुरुवात झाली पाहिजे मुख्य परीक्षेच्या तयारीची. म्हणजे श्री गणेश आपल्याला इथनच करायचा आहे. तर पहिल्या महिन्यामध्ये एक लक्षात घ्या, ज्यांचा अभ्यास झालेला असेल किंवा नसेल, ठीक आहे, त्यांना मी सांगतोय की फर्स्ट रिडिंग पहिले फास्ट करा. पण फर्स्ट रिडिंग करताना एक लक्षात ठेवा, मी जसं आता याच्यापूर्वी सांगितलं की PYQचं वेटेज अनालिसिस लक्षात घ्यावं पहिले. तर जसं पहिला चॅप्टर जो प्रकरण होता आपला तो अतिशय महत्वाचा होता आणि त्यावर भरपूर प्रश्न विचारले गेले. तसं लोकप्रशासनाचा चॅप्टर महत्वाचा होता, त्यावर प्रश्न विचारला गेले. तर फर्स्ट रिडिंग करताना तुम्हाला त्या संबंधीचे जे की PYQs आहे, सध्या तरी आपल्याला 2025 मुख्य परीक्षेचे PYQs अवेलेबल आहे, पण त्यासोबत जर तुम्ही UPSCचे PYQ जर बघत असाल आणखी चांगली गोष्ट. पण फर्स्ट रिडिंग तुम्ही फास्ट कव्हर करा. सेकंड म्हणजे आणखी काय करायचं तुम्हाला, जसं मी सांगितलं PYQ तर तुम्हाला जोड द्यायचीच आहे, पण दुसऱ्यांदा तुम्ही फर्स्ट रिडिंग करताना एक लक्षात घ्यावं की बाबा तुम्हाला इथे लक्षात राहील सगळ्या गोष्टी, त्या संबंधीची चिंता करू नका. सध्या तरी त्याची चिंता करू नका की मला सगळ्याच गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे, नाहीतर तुमची रिडिंग स्लो होऊन जाणार. पहिल्यांदा ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासच बिलकुल केला नाही आतापर्यंत इथिक्सचा, त्यांनी पहिले तर एक वेळा सिलेबसचा कव्हरेज करा. पटापट सगळे कन्सेप्ट यूज टू झाले पाहिजे, ते माझ्या डोक्यात गेले पाहिजे की हा हे शब्द या आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड आहे, या चॅप्टरशी रिलेटेड आहे. म्हणजे फर्स्ट रिडिंग तुमची फास्ट होणार. मग आता इथे जर फर्स्ट रिडिंग झाली, अच्छा वन मोर थिंग की इथे ना नोट्स मेकिंगच्या मागे जाऊ नका. नोट्स बनवायच्या मागे जाऊ नका. सध्या तरी तुमचा फोकस असला पाहिजे फर्स्ट रिडिंग फास्ट जा, सो दॅट की तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की हा मी वाचन केलेलं आहे. आता दुसरा महिना जेव्हा येणार ना, तेव्हा तुमची ना सेकंड रिव्हिजन, म्हणजे की आपण म्हणतो की रिव्हिजन झाली पाहिजे, सेकंड रिडिंग किंवा रिव्हिजन झाली पाहिजे. आता हे रिव्हिजन म्हणजे काय, खूप फास्ट झाली पाहिजे असं नाही, ठीक आहे, किंवा खूप स्लोही झाली पाहिजे असं नाही. एक बॅलन्स घेऊन चला. असं नको व्हायला पाहिजे की तुम्ही पहिले रिडिंग सारखंच त्यालाही हळूहळू वाचत सुटले. प्रॉपर त्याला आता जे कन्सेप्ट कदाचित तुम्ही वाचलेले असणार आहे, थोडे बहुत विसरले असणार आहे, पण पुन्हा आता त्याला तुम्ही डेप्थ मध्ये थोडं वाचत चला. मग त्यासोबत काय करायचं आहे, रिव्हिजन जेव्हा करता त्यासोबत तुम्हाला थोडे ना नोट्स म्हणजे मायक्रो नोट्सची जोड द्यायची आहे. आता हे नोट्स कसे बनवायचे मी तुम्हाला सांगतो पहिले, पण तुम्हाला मायक्रो नोट्सची जोड द्यायची आहे. आता कसा तुम्हाला नोट्स बनवायचे आहे बघा, मी तुम्हाला ते पहिले एक्सप्लेन करून देतो. हे बघा, की समजा तुम्ही वाचन करतात आणि तुमच्याकडे काही मूल्य डोळ्यापुढे आली,
करेक्ट. तर त्या मूल्याला घेऊन तुम्हाला काय करायचं, असा एक टेबल बनवा. या टेबलमध्ये पहिलं आहे नैतिक मूल्य, व्याख्या आणि उदाहरण. हे असलंच पाहिजे. करेक्ट. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की स्वतःचा तुमचं अनालिसिस, स्वतःची उदाहरणं, स्वतःचे केस स्टडी तुमच्या हँडी असायला पाहिजे. त्यासाठी तुमच्या नोट्स एक मानून घ्या की 100-200 पेजेसचं तुम्ही एक पुस्तक बनवताय. प्रत्येक पेजवर तुम्ही काय करायचं, असा एक उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, त्याची नैतिक मूल्य लिहिलं तुम्ही. त्यानंतर त्याची व्याख्या काय आहे की उत्तरदायित्व म्हणजे अधिकारांचा वापर करताना घेतलेल्या निर्णयांसाठी आणि त्यांच्या परिणामांसाठी जनतेसोबत उत्तर देण्याची जबाबदारी. सिंपल अशी एक स्वतःच्या भाषेत त्याची डेफिनेशन असली पाहिजे. कारण स्टँडर्ड डेफिनेशन तुम्ही पाठ करायला लक्षात येत नाही. रट्टा मारू नका. स्वतःच्या भाषेत तुम्ही ते अंडरस्टँड करा आणि स्वतःच्या भाषेत लिहा. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक उदाहरण लिहून ठेवा. सो दॅट की मला उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी हा शब्द ऐकला रे बाबा, तर मला त्या संबंधीचं उदाहरण लिहिताच आलं पाहिजे. तिथं वेळेवर विचार करण्याची गरज नाही पडली पाहिजे. जसं की इथे मी उदाहरण दिलेलं आहे, डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग गडचिरोली. आणि प्रेफरेबली महाराष्ट्रातील व्यक्तींचे आणि कुठल्या एखाद्या घटनेचे जर उदाहरणं तुमच्याकडे असतील तर ते अतिउत्तम. ठीक आहे. जसं की आता डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांनी गडचिरोलीमध्ये खूप चांगले काम केले आहेत आदिवासी लोकांसाठी, जिथे आदिवासी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवांमध्ये उत्तरदायित्व आणि लोकभूमिकतेचे उदाहरण दिसतं. ओपन आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी, लोकांच्या पुढे सगळ्या गोष्टी ते करतात. म्हणजे त्यामध्ये काही अशी लपवाछपवी नाही, खूप कमर्शियलिझम नाही की बाबा तिथे डॉक्टर लोक युजली जे इनफेमस असतात की खूप जास्त चार्ज करतात वगैरे वगैरे. ते खूप स्वस्तात, कमी रिसोर्समध्ये फुकटी ते आपलं त्यांचे जे एक म्हणतो मेडिकल केअर जे ठेवतात. करेक्ट. आणि म्हणून अभय बंग आणि राणी बंग हे अतिशय फेमस आहे, त्यांना अवॉर्ड मिळालेले. क्लिअर. त्यानंतर समाजाप्रती असलेली जबाबदारी त्यांच्या कृतीतून दिसून येते. क्लिअर. तर बेसिकली काय आहे की तुम्हाला काय सांगणं आहे माझं, की जेव्हा तुम्ही नोट्स बनवता तेव्हा उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी अशासारखा एक कीवर्ड आहे तुमचा. कीवर्ड बेस्ड अप्रोच याला म्हटलं आता. लक्षात घ्या. कीवर्ड का महत्वाचे आहे, कारण तुम्हाला आताच म्हटलं की कीवर्ड तुम्हाला उत्तर लेखनात मेन्शन करावे लागतात, तेव्हा जाऊनच इथिक्सचं आन्सर वाटतं. तर उत्तर नैतिक मूल्य, उत्तरदायित्व आपल्याला नैतिक मूल्य दिसत आहे, व्याख्या दिसत आहे आणि उदाहरण दिसत आहे. सेम तुम्ही हा जो काही टेबल आहे तो भरत चालू शकता. जसं सचोटी, इंटिग्रिटी म्हणून आणखी एक कन्सेप्ट आहे, मग त्याची व्याख्या लिहा. त्यानंतर मग तुमचं उदाहरण द्या. त्यानंतर आणखी एक आपली मूल्य आहेत, जसं की करुणा आहे. किती मूल्य आहे असे? 50-60 मूल्य आहे. तुम्ही 50-60 मूल्य लिहा, त्याची एक डेफिनेशन लिहा, त्यांचे एक एक्झाम्पल लिहा आणि चॅट जीपीटी भरभरून वापर करा. तुम्हाला इझिली सगळेच जे काही एक्झाम्पल्स आहे इझिली मिळून जातात. तसंच काही अशा वेबसाईट्स आहे, काही असे युट्यूब चॅनल आहेत, त्यावरही तुम्हाला भरभरून असे एक्झाम्पल मिळतात. प्रेफरेबली महाराष्ट्रातले ठेवावे, मी तुम्हाला पहिले सांगितलं. तर अशा तुम्ही पहिले नोट्स बनवायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्यांच्या नोट्सवर रिलाय राहावं लागणार नाही. अच्छा, एक गोष्ट मी विसरलो की काही विद्यार्थी आहेत जे फर्स्ट रिडिंग करणार आहेत ना, पण त्यांना अजूनही या सब्जेक्ट बद्दलचं नॉलेज नाही की बाबा हा सब्जेक्ट एक्झॅक्टली आहे काय. जे फर्स्ट टाइमर आहेत, ज्यांनी पहिल्यांदा एक्झाम दिली आणि मुख्य परीक्षा लिहिणार आहेत, त्यांच्यासाठी ना मी मागच्या वर्षी 2025 साठीच्या विद्यार्थ्यांसाठी एक रिव्हिजन बॅच लॉन्च केली होती, जी सगळ्यांसाठी ओपन होती. युट्यूबला त्याचे व्हिडिओज अवेलेबल आहे. एऑनआयएस अकॅडमीचा आपला युट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही सर्च करा किंवा एऑनआयएस तुम्ही इथिक्स म्हणून टाका सर्चमध्ये, तुम्हाला एक प्लेलिस्ट दिसणार. त्या प्लेलिस्टमध्ये मी जे काही तुम्हाला आता सिलेबसचे टॉपिक सांगितले त्या टॉपिक बद्दल मी एक फास्ट रिव्हिजन केलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा रिडिंग करायची आहे किंवा पहिल्यांदा रिडिंग करणार आहेत त्यांच्यासाठी ती जी प्लेलिस्ट मी सांगतोय तुम्हाला, ही प्लेलिस्ट अतिशय कामाची राहणार आहे. करेक्ट. इथे मी इन द डीप मध्ये सोडून द्या, अभ्यास मी खूप डीप मध्ये केला नाही, कारण मागच्या वर्षी आपल्याकडे टाइम खूप कमी अवेलेबल होता प्रिलिम आणि मेन्समध्ये रिझल्ट लागल्यानंतर. त्या कारणाने आम्ही विद्यार्थ्यांसाठी ती फास्ट अशी महारिव्हिजन लेक्चर घेऊन आलेलो होतो आणि तिथे मी तुम्हाला जे काही टॉपिक आहेत ते शिकवलेले आहेत. तर फर्स्ट रिडिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा ते बघा, त्यानंतर मग तुम्ही तुमच्या रेफरन्स पुस्तकाकडे जाऊ शकता. करेक्ट. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं इथे की बाबा रिव्हिजन करा, मायक्रो नोट्स तुम्ही करा. त्यानंतर तिसरा महिना, आता रिव्हिजन झाल्यावर तिसरा महिना आहे. ऑब्व्हियस आहे की तुम्ही फक्त आणि फक्त 2 महिन्यामध्ये एकच विषय घेऊन बसू शकत नाही. पहिल्या महिन्यामध्ये कदाचित तुम्ही इथिक्सला जास्त वेटेज दिलेलं असणार आहे, पण दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन सोबत दुसरे सब्जेक्टिव्ह ओपन करायचे. मी इथे मानून चालतोय की तुम्ही आता बाकी सब्जेक्टिव्ह वाचायला सुरुवात केलेली आहे. तिसऱ्या महिन्यामध्ये जेव्हा येता तेव्हा तुम्ही ऑलरेडी रिडिंग केलेली असणार आहे. पण एक गोष्ट झाली आहे, तुम्ही इथे रिडिंग केली, रिव्हिजन केलं, मायक्रो नोट्स बनवल्या, पण तुमची एक गोष्ट अजून झालेली नाही आहे. ते म्हणजे काय? डेली आन्सर रायटिंग. लक्षात घ्या, डेली आन्सर रायटिंग करायला आता प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. रोज एक प्रश्नाचं उत्तर लिहून बघा. मी गॅरंटी सांगतो पुन्हा एकदा, जसं मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही जितकं रिव्हिजन कराल त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मार्क देणार रायटिंग. हे प्रूव्हन आहे. जेही ते युपीएससीचे टॉपर असणार आहेत ते सरळ ते सांगतात. माझाही अनुभव तोच आहे, मी युपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, माझा अनुभव तो सांगतोय की जितकं तुम्ही रायटिंग कराल तितका तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. तुम्ही रिव्हिजन किती करा, कॉन्फिडन्स वाढत नाही.
करेक्ट. आणि त्या पलीकडे तुम्हाला डेली आन्सर रायटिंग तर करायचीच आहे, पण त्याचं इव्हॅल्युएशनही करून घ्या. इव्हॅल्युएशन कोणाकडून करून घेणार? एक तर तुमचे कोणी सिनियर असणार आहे, युपीएससी दिलेले, इंटरव्ह्यू दिलेले किंवा पोस्ट होल्डर असणार आहे त्यांच्याकडून करून घ्या, किंवा तुमचे जे मेंटर असतील त्याच्याकडून करून घ्या. फक्त रायटिंग करणे महत्वाचं नाही, इव्हॅल्युएशन करणे महत्वाचं. क्लिअर. इथे ऑलरेडी तुम्ही आता एकच आन्सर लिहिता आहात, म्हणजे याचा अर्थ इथे बाकी सब्जेक्टची तुम्ही आता रिव्हिजन करत असणार किंवा तयारी करत असणार. फायनल जो महिना आहे इथे काय करायला पाहिजे? इथे तुमचं व्हायला पाहिजे फुल लेंथ टेस्टचं रायटिंग. कारण आता एक प्रश्न लिहिणे ही वेगळी गोष्ट असते, पण फुल लेंथ पेपर लिहिणे हे खूप वेगळी गोष्ट असते. जेव्हा मला 20 प्रश्न लिहायचे असतात, 20 प्रश्न किती मिनिटामध्ये? 180 मिनिटामध्ये किंवा 3 तासामध्ये, तेव्हा मला कळतंय की पेपर माझा अटेम्प्ट होतो की नाही. म्हणून तुम्हाला इथे शेवटच्या महिन्यामध्ये फुल लेंथ पेपर लिहिणे आवश्यक आहे, आणि जे काही बेसिक लेवलचे तुम्ही नोट्स बनवलेले आहेत त्याची एक माझी रिव्हिजन करणे आवश्यक आहे सोबत सोबत. ठीक आहे, क्लिअर. तर बेसिकली हा 4 महिन्याचा प्लॅन आहे. काय आहे मी पुन्हा एकदा सांगतो. पहिल्या महिन्यात फर्स्ट रीडिंग झाली पाहिजे. जे विद्यार्थी नव्याने सुरुवात करतायत त्यांच्यासाठी एक प्लेलिस्ट आहे, या प्लेलिस्टला तुम्ही बघा पहिल्यांदा, आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या रेफरन्स पुस्तकाला सुरुवात करू शकता. पीवायक्यूज बघून तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट रीडिंग करायची आहे. मग ते आपल्या राज्यसेवेचे मागच्या वर्षीचे घेऊन घ्या किंवा मग युपीएससीचे वाचलेले तरी चालेल. त्यानंतर लक्षात ठेवा की तुम्हाला लक्षात राहत आहे की नाही त्याची सध्या तरी चिंता करू नका. फर्स्ट रीडिंग करणारे पहिल्यांदा सिलेबस कव्हरेज करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर नोट्स मेकिंग तुम्ही करू नका पहिल्यांदा. इथे रिव्हिजन जेव्हा कराल तेव्हा थोडं आपली रीडिंग चांगली झाली पाहिजे, जेणेकरून मला कॉन्फिडन्स आला पाहिजे. ऍट द सेम टाइम तुम्ही मायक्रो नोट्स ज्या मी सांगितलं तुम्हाला ते बनवायला सुरुवात करा. तिसरा महिना जो आहे तिथे तुमची डेली आन्सर रायटिंग झाली पाहिजे, सो दॅट की तुम्हाला आता कॉन्फिडन्स बिल्ड होईल की हा मी वाचलेल्या गोष्टींचा आन्सर लिहू शकतो आहे. करेक्ट. जर कॉन्फिडन्स नाही बिल्ड झाला तुमचं वाचन निरर्थक आहे. किती रिव्हिजन करा तुम्ही. करेक्ट. आणि शेवटच्या महिन्यामध्ये तुमचा फुल लेंथ पेपर सॉल्व्ह करायला लागेल. तर तुमच्या ह्या 4 महिन्याचा मी तुम्हाला प्लॅन बनवून दिलेला आहे. याच्या पलीकडे छोट्या मोठ्या गोष्टी यामध्ये आपण म्हणजे इन्क्लूड करू अकॉर्डिंग टू यू, मध्ये तुमच्यानुसार. करेक्ट. तुम्हाला जे वाटतं तुम्ही ते ऍड ऑन करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी सांगितलं तुम्हाला की नोट्स कशा बनवायच्या, पण त्याच्या पहिले आणखी नोट्समध्ये महत्वाच्या गोष्टी की जेव्हा तुम्ही वाचन करतायत ना त्यामध्ये असं काहीतरी रिप्रेझेंटेशन असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. वाचन करताना तुमच्या नोट्स मेकिंग जेव्हा करताय तेव्हा, कारण असे जेव्हा रिप्रेझेंटेशन तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये करताना तेव्हा तुमच्या आन्सरला आणखी जास्त मार्क मिळतात. जसं फॉर एक्झाम्पल इथं बघा, इथे काय दिलेलं आहे की प्रभावी आणि कार्यक्षम शासन जर आपल्याला करायचं असेल, जर म्हणजे तसा जर परिणाम व्हायला पाहिजे असं जर वाटत असेल तर 3 गोष्टी होणे सोबत गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय? चांगले शासन. त्यानंतर त्याचा उद्देश चांगला असायला पाहिजे. म्हणजे मी आता IAS झालो पण माझा उद्देशच वाईट आहे. शासन करण्यासाठी मी सकाळी 10ला येतो, बरोबर मी टाइमला परत जातो, पण माझा उद्देश बरोबर राहत नाही. करताना काम कसं आहे, मी चालढकल करतो, मग मी टाइमला येतो आहे याचा अर्थ खूप पंक्च्युअल आहे, डिसिप्लिन आहे असं होत नाही. मला महत्वाचा म्हणजे उद्देश माझा चांगला असायला पाहिजे. करेक्ट. ऍट द सेम टाइम माझं नैतिक शासन असायला पाहिजे. नैतिकतेचे जे मूल्य असतात, करुणा भावना झालाय, करेक्ट, कंपॅशन झालं, या सगळ्या करुणा भावना म्हणजे कंपॅशन होते. त्या पलीकडे माझं डेडिकेशन आहे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असल्या म्हणजे कुठल्या कुठल्या चांगले शासन, चांगला उद्देश आणि नैतिक शासन या तिघांची जर जोड मिळाली तर त्याचा परिणाम काय होतो? अंतिम परिणाम होतो की प्रभावी आणि कार्यक्षम शासन. करेक्ट. आता ही गोष्ट जेव्हा मी लिहिणार मला किती वेळ लागणार, पण मी एकाच डायग्राम मधून एकाच रिप्रेझेंटेशन मधून अत्यंत प्रभावीपणे ते समजून सांगितलं. आणि या तिन्ही गोष्टी काय? या साधन आहेत. साधन म्हणजे एका प्रकारे आपलं अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी केल्या गेलेल्या गोष्टी. क्लिअर. तर अशा पद्धतीचं रिप्रेझेंटेशन जर असेल तुमच्या आन्सरमध्ये तर तुम्हाला आणखी चांगले मार्क मिळतात. यालाच आपण म्हणतो फ्लो चार्ट काढणे आणि डायग्राम थ्रू आपले आन्सर आणखी व्हॅल्युएबल बनवले. तसंच बघा उत्तरदायित्व. आताच उत्तरदायित्वाची मी डेफिनेशन दिली, पण तुम्ही जर नोट्समध्ये जर असं केलं तर उत्तरदायित्व कोणाकोणाचं असतं, कोणाप्रती असतं? तर संस्थात्मक उत्तरदायित्व असतं, आर्थिक उत्तरदायित्व आहे, नैतिक उत्तरदायित्व आहे, वैयक्तिक उत्तरदायित्व असतं, लोकशाहीची उत्तरदायित्व आहे, कायदेशीर उत्तरदायित्व आहे. संपला. करेक्ट. तुम्ही इतकं जरी आन्सरमध्ये लिहून येत असाल ना तुमचं व्हॅल्युएडिशन होऊन जातं. क्लिअर. पुढे बघा, इथे काय दिलेलं आहे? गोलमनचे EI म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स मॉडेलचे घटक आहेत. 5 घटक त्यांनी सांगितलेले आहेत. 5 घटक कुठकुठले सांगितलेले आहेत? जसं की सामाजिक कौशल्य, स्वतःचे नियम म्हणजे स्वनियमन, सहानुभूती, ठीक आहे, त्यानंतर स्वतःची जाणीव म्हणजे स्वजाणीव आणि प्रेरणा. तर या 5 घटकांनीच EI म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स ऍक्च्युअली एखाद्या व्यक्तीमध्ये तयार करता येते किंवा ते बनतं. क्लिअर. तर मग अशा याच्यात हे 5 जे काही गोष्टी दिलेल्या आहेत, 5 घटक दिलेले आहेत, हे मी जर अशा पद्धतीने जर रिप्रेझेंट करतोय आणि त्यानंतर एक एक एक्सप्लेन करतोय उदाहरणासह तर मला चांगले मार्क मिळतात. रिप्रेझेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आन्सर रायटिंग. आता बघा की त्या पलीकडे आता कधी कधी काय होतं ना की आपल्याला कन्फ्युजन होतं, कारण असे भरपूर मॉडेल आहेत. गोलमनचं मॉडेल आहे, नोलनचं मॉडेल आहे, गांधीजींचे 7 सीन्स आहे, तर असं आपल्याला लक्षात राहत नाही. मग तुम्हाला ना
काहीतरी नेमोनिक्स तरी लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, नेमोनिक्स म्हणजे होते शॉर्ट ट्रिक. करेक्ट. नेमोनिक्स जसं आता इथे 5 घटक आहे, तर मी याला कसं लक्षात ठेवतो, 4 सप्रे. 4 सप्रे, सप्रे कधी कधी आडनावही असतं आपलं. करेक्ट. तर सप्रे, तर 4 सप्रे म्हणजे काय, 4 स आणि 1 प्रे. प्रे म्हणजे काय, प्रेरणा. करेक्ट. आणि 4 स आहेत. 4 स कुठले आहेत, सामाजिक कौशल्य, स्वतःचे नियम म्हणजे स्वनियमन, स्वजाणीव आणि सहानुभूती. 4 सप्रे. तर असे नेमॉनिक्स तुम्ही जर तयार करू शकत असाल तर तुमच्यासाठी अतिउत्तम. म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही, मेन एक्झाम मध्ये चांगलं तुम्हाला लक्षात राहील. तर म्हणजेच काय, नोट्स मेकिंग मध्ये तुम्हाला त्या प्रकारे टेबल तर बनवायचाच आहे, सो दॅट की तुम्हाला बेसिक डेफिनेशन, व्याख्या म्हणजे व्हॅल्यू, त्याची व्याख्या आणि एक्झाम्पल त्यासोबत सोबत जर अशा पद्धतीने तुम्ही जर तुमचे काही डायग्राम्स किंवा फ्लोचार्ट जर बनत असाल आणि ते जर तुम्ही आन्सर रायटिंगला जोड देत असाल, त्यापेक्षा उत्तम काहीच नाही. आणि तुम्हाला जर लक्षात नसेल राहत तर तुम्ही असे नेमोनिक्सही तयार करू शकता. क्लिअर. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, माझी मदत मी तुम्हाला कुठे कुठे करणार लक्षात घ्या. तसा आपला एक ओपन टेलिग्रामचा चॅनल आहे, त्याबद्दलचे मी जे क्यूआर आहे तो मी दाखवून देणार, तो स्कॅन करून तुम्ही तो जॉईन करू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला काय काय प्रोव्हाइड करणार, तर माझ्या वतीने मी तुम्हाला 2024, 25, 26 मागील 3 वर्षाचे किंवा आता चालू आपला 26 आहे, तर या वर्षातले जे काही सर्वाधिक अलीकडील व संबंधित उदाहरणे आहेत ते मी प्रोव्हाइड करतो, सो दॅट की तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये हँडली ते लिहू शकाल. ठीक आहे. कारण कसं असतं ना की जुने पुराणे घिसेपिटे सगळेच लिहितात, पण तुम्हाला आत्ताचे रिलेव्हंट एक्झाम्पल जर लिहित असाल तर तुम्ही सुजान असे नागरिक दिसता. करेक्ट. जुने पुराणे पाठ केलेले तर सगळेच लिहितात. त्या पुढीकडे 100+ महत्वपूर्ण नैतिक संज्ञा व प्रमुख संकल्पना, ज्या नोट्स मेकिंग सांगितलं मी तुम्हाला, तशा 100+ महत्वपूर्ण नैतिक संज्ञा व प्रमुख संकल्पना मी तुम्हाला समजून सांगणार. त्या संबंधित माझा एक व्हिडिओ येणार आहे. करेक्ट. त्याची मी एक PDF आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करून देईल. पुढे त्यानंतर मी तुम्हाला फ्लोचार्ट आणि आकृत्यांद्वारे अभ्यास कसा केला जाऊ शकतो, जसा यापूर्वी मी तुम्हाला आकृत्या दाखवल्या. करेक्ट. त्या संबंधीचं मी तुम्हाला गायडन्स करणार. पुढे संकल्पना लक्षात ठेवण्यासाठी स्मार्ट स्मरण तंत्रे म्हणजे नेमॉनिक्स. आता जसं सांगितलं मी तुम्हाला 4 सप्रे. ठीक आहे. हे काय आहे, डेव्हिड गोल्डमन यांचे जे 5 घटक आहेत त्याचं एक नेमॉनिक शॉर्ट ट्रिक आहे. पुढे ARC द्वितीय अहवालाचा संक्षिप्त व अभ्यासक्रमानुरूप सारांश जो मी प्रोव्हाइड करून देईल, आपल्या ग्रुपमध्ये त्याचा अवेलेबल झालाच असेल तर तो तुम्हाला तिथून डाउनलोड करता येईल. मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये दिलेला आहे. आणि सेकंड ARC रिपोर्ट वाचायची आहे, स्वतः तुम्ही वाचू शकता, पण त्याचा जो एक सारांश आहे मी तुम्हाला तो प्रोव्हाइड करून देतो. मूलभूत मूल्यांच्या व्याख्या, उदाहरण आणि केस स्टडी. आता सांगितलं मी तुम्हाला, जेव्हा तुम्ही नोट्स मेकिंग करता किंवा आन्सर रायटिंग करता तेव्हा सगळ्यात पहिले तर मूलभूत मूल्यांची व्याख्या तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे, त्याचं एक उदाहरण माहिती आवश्यक आहे. आणि जर केस स्टडी जर तुमच्याकडे असेल, केस स्टडी म्हणजे सेक्शन B ची नाही म्हणत मी, म्हणजे एखादी कुठली तरी घटना झाली आणि त्या संबंधित जर काही अशा गोष्टी घडल्यात ज्या नीतिमत्ता युक्त होत्या, त्यालाच आपण केस स्टडी म्हणतो. तर ही जर तुमच्याकडे असेल तर मग तुम्हाला आन्सर रायटिंग किंवा रिव्हिजन मध्ये अत्यंत मदत होते. त्यानंतर अभ्यासासाठी महत्त्वाचे नैतिक विचारवंत, महाराष्ट्रातील विचारवंत असतात, अतिशय महत्त्वाचं. आता बघा, मी महाराष्ट्रातील विचारवंत काय म्हणतो हे लक्षात घ्या. आपला GS पेपर 1 झाला, त्यामध्ये रानडे यांच्याविषयी प्रश्न विचारला गेलेला आहे. युजली रानडे यांच्याविषयी प्रश्न मेन्सच्या लेवलला UPSC ला विचारला गेला नाही, पण आयोगाने सरळ म्हटलंय की महाराष्ट्राच्या भारांशासह आम्ही ऍटलीस्ट पहिल्या 3 पेपरला विचारतो. इथे शब्द आहे महाराष्ट्राच्या भारांशासह. 4थ्या पेपरला आपल्याला महाराष्ट्राच्या भारांशासह म्हणजे की आपला इथिक्सच्या पेपरला असं काही दिलेलं नाहीये. पण पुन्हा एकदा MPSC जी एक्झाम आहे, राज्यसेवेची आपली एक्झाम म्हणतो आपण MPSC राज्यसेवा, ती महाराष्ट्र स्पेसिफिक आहे. मग अशा याच्यात तुम्ही महाराष्ट्राच्या विचारवंतांना विचारात घेतलंच पाहिजे. मग अशा याच्यात कदाचित राज्यसेवा मध्ये आपल्याला महाराष्ट्रातील विचारवंत यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याची लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. त्यांचे काय विचार होते, त्यांचे काय असे प्रमुख आपण म्हणतो की तत्वज्ञान होते, या संबंधित तुमची एक PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. पुढे घटना अभ्यास, केस स्टडी यांचे साचे आणि उत्तर लेखन, 5 ते 6 प्रकारचे आपल्याकडे ट्रिक्स आहे, कशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो, कसे लिहिल्या गेले पाहिजे. तसंच विविध कुठले असे आयाम आहेत म्हणजे की विविध असे कुठले विषय आहेत ज्याच्याबद्दल युजली UPSC ला प्रश्न विचारले गेले आहेत, कदाचित ते आपल्याला राज्यसेवेला विचारला जातील. अशी विविध जे काही विषय आहेत ज्यांच्याबद्दल रिपीटेडली प्रश्न विचारले जाते, त्यांचे जे साचे, त्यांचे जे विषय आहेत त्या संबंधित मी तुम्हाला मदत करेन. तर या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं तुमच्या सोबत होणार आहे, तुमच्यासाठी होणार आहे. आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आणखी बघा, जसं मी म्हटलं होतं की सेकंड ARC रिपोर्ट आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये, हा मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. कदाचित मी केलेला आहे अवेलेबल, पण एक वेळा मला कन्फर्म करू द्या, मी तुम्हाला तो देतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हटलं की या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला हा एक टेलिग्राम चॅनल मी तुमच्यासाठी सुरू केलेला आहे. व्हिडिओला पॉज करा, हा जो काही QR आहे हा स्कॅन करा आणि टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, निलेश सर इथिक्स म्हणून. तर निलेश सर इथिक्स म्हणून हे चॅनल आहे, त्यावर मी डेली एक क्वेश्चन पोस्ट करतो, तसंच अशा ज्या गोष्टी आहेत त्या प्रोव्हाइड करतो. तसंच विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना कदाचित पूर्ण बॅच
ही करायची आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहेत, ठीक आहे. तर मी तुमच्यासाठी एक प्लॅनरही घेऊन आलेलो आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला एक प्लॅनर दाखवतो पहिले तर. वेट अ मिनिट. यस, बघा 4 महिन्याचा जो प्लॅनर आहे, जो मी तुम्हाला आता सांगितलं की डिटेल प्लॅनर मी इथे तुमच्यासोबत शेअर करतो आहे. हा प्लॅनर जर तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा एकदा माझ्या नंबरवर तुम्ही कॉल करा, मी तुम्हाला हा प्लॅनर शेअर करून देणार. पण जी बॅच जर तुम्ही लावली तर या बॅचमध्ये या प्लॅनरनुसार मी तुमच्याकडनं अभ्यास करून घेणार आहे. करेक्ट. जसं की बघा पहिल्या मंथमध्ये आपली बॅच जी आहे ती सुरू होत आहे. वेट, आपली बॅच जी आहे ती सुरू होत आहे 8 जून पासून. त्यानंतर जे काही टॉपिक आहेत, सब टॉपिक आहे, त्या सगळ्या टॉपिकचं जे काही एक विश्लेषण आहे, ते अभ्यासक्रम आहे, याबद्दल मी डिटेल माहिती देणार, शिकवणार, त्या संबंधीचे प्रश्न डिस्कस करणार. करेक्ट. युपीएससी तसेच एमपीएससी राज्यसेवेला आपल्याला विचारले गेलेले. तसंच आपल्याला आठवड्याभरात रिव्हिजन डे असणार आहेत आणि त्या संबंधित वीकली टॉपिक वाईज टेस्ट आपण घेणार आहोत. करेक्ट. तर असा पहिल्या महिन्याचा प्लॅन, तसंच दुसऱ्या महिन्याचा प्लॅन, तसंच तिसऱ्या महिन्यामध्ये जसं मी सांगितलं मी तुम्हाला की असं करता करता आपल्याला तिसऱ्या महिन्यामध्ये एक्झॉस्टिव्ह रायटिंग करायचे. कारण मी तुम्हाला अजून सांगतो की कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी जितकं वाचन महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा मोठं एक गोष्ट आहे ती म्हणजे आहे रायटिंग. त्याच्यापेक्षाही महत्वाची रायटिंग. तर मी तुमच्याकडनं डेली रायटिंग प्रॅक्टिस करून घेणार आहे. हा प्लॅनर जो आहे हा माझा पूर्ण एक्झॉस्टिव्ह असा प्लॅनर आहे जेणेकरून तुम्हाला 120+ मार्क मिळाले पाहिजे. तर हा प्लॅनरनुसार जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल किंवा तुम्हाला या प्लॅनरनुसार 120 किंवा त्यापेक्षा मार्क मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी मी बॅच आणलेली आहे, इथिक्स नीतिशास्त्राविषयीची, तर राज्यसेवा मुख्य 2026 ही बॅच जी आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहे. जे विद्यार्थी नागपूरचे आहेत ते ऑफलाईन मध्येही जॉईन करू शकतात. आमच्याकडे ऑनलाईनही बॅच अवेलेबल आहे, तुम्ही कुठेही ती परचेस करू शकता. करेक्ट. ही बॅच जी आहे ही मराठी इंग्लिश या दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे. तसंच तुम्हाला या बॅचमध्ये बाकीचे फीचर्स मी सांगितले, सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी तुम्हाला अप टू डेट देत राहील. करेक्ट. कारण आपल्या या प्लॅनरमध्येच त्या सगळ्या गोष्टी आहेत. जे मी माझ्याकडनं मदत होणार असं सांगितलं त्या सगळ्या गोष्टी या बॅचमध्ये असणार आहे. आणि तुम्हाला जर इन्क्वायरी करायची असेल या बॅचबद्दल तर हा नंबर आहे माझा, पर्सनल नंबर आहे, यावर तुम्ही कॉल करू शकता आणि या बॅचबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. 8 तारखेपासून सुरू होणार आहे. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. लिमिटेड आपण विद्यार्थी घेणार आहोत कारण मलाही आन्सर चेकिंग करणे शक्य होणार नाही किंवा पर्सनली प्रत्येकांना टाइम देणे शक्य होणार नाही, म्हणून लिमिटेड लोक असणार आहे. तेवढाच विद्यार्थ्यांना मी घेईल आणि या बॅचला मी शिकवेल. ठीक आहे. क्लिअर. पुढे विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने बाकी विषयासंबंधीचे जर नोट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हे चॅनल जॉईन करायला पाहिजे. एओनायस अकॅडमीचा आपला एमपीएससी चॅनल आहे, याला तुम्ही पॉज करा या व्हिडिओला, हे स्कॅन करा. यापूर्वीचं चॅनल होतं ते इथिक्सचं चॅनल होतं. हे पर्टिक्युलर जे चॅनल आहे हे आपलं जनरल एमपीएससीचे सगळे जे काही विषय आहेत त्या संबंधीची जे माहिती किंवा नोट्स वगैरे सगळ्या या चॅनलवर असतात. तुम्ही हे इथनं डाउनलोड करू शकता. आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळालेल्या असेल की एक्झॅक्टली तुम्हाला इथिक्सची तयारी कशी करायची आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला या परीक्षेला पुढे जायचं आहे. आय होप की तुम्हाला या गोष्टी कळालेल्या असेल तर तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेऊ शकाल आणि त्यानुसार मग तुमचं सिलेक्शन हे पक्क होईल. ठीक आहे. तुम्हाला जर काही अडचणी असतील, माझा नंबर मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, त्यावर तुम्ही कॉल करा, मी तुमच्यासाठी हजर आहे. ठीक आहे. बघा माझा नंबर जो आहे तो आहे 9403692940. यावर तुम्ही कॉल करू शकता. जर मी कॉल उचलला नाही तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी तुमच्या शंका निरसन करीन. ठीक आहे. तर बेसिकली यावर तुम्ही कॉल करा आणि तुमचे प्रत्येक डाऊट क्लिअर करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी बाकी तुमचे सगळे गोष्टी देतो आहे, जसं की डायग्राम्स, त्या पलीकडे बेसिक संकल्पना आणि त्या संबंधीचे डेफिनेशन, उदाहरणे, या सगळ्या गोष्टी. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही एओनायस अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ आपला लवकरच येतो आहे आणि या व्हिडिओला तुम्ही शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तुम्ही पूर्ण शेअर करून पसरून द्या. थँक्यू व्हेरी मच.